पेत्राने लिहिलेले पहिले पत्र, अध्याय 4, मराठी. पेत्राने लिहिलेले पहिले पत्र, अध्याय 4. पेत्राने लिहिलेले पहिले पत्र, अध्याय 4. पापाचा त्याग करणे. पापाचा त्याग करणे. ख्रिस्ताने देहरूपे दुःख सोशिले, तसेच तुम्हीही तेच मनोवृत्तीरूपी शस्त्र धारण करा. कारण ज्याने देहाने शोषिले आहे तो पापापासून निवृत्त झाला आहे, यासाठी की तुम्ही आपले उरलेले दैहिक आयुष्य मनुष्यांच्या वासनामध्ये नव्हे तर परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे घालवावे. कारण विदेशी लोकांना आवडणारी कर्मे करण्यात म्हणजे कामासक्ती, विषय वासना, मद्यासक्ती, रंगेलपणा, बदफैली व अमंगळ मूर्तीपूजा यात राहण्यात जो काळ गेला तितका पुरे. तुम्ही त्यांच्या दंगलाच्या भरात त्याचबरोबर धावत नाही. ह्याचे त्यास नवल वाटून ते तुमची निंदा करतात. जो जिवंतांचा व मृतांचा न्यायनिवाडा करण्यास तयार आहे त्याला ते हिशेब देतील. सुवार्ता मृतांनाही सांगितली होती, यासाठी की मनुष्यानुसार त्यांच्या देहासंबंधाने न्यायनिवाडा व्हावा, पण त्यांनी आत्म्याने परमेश्वरानुसार जगावे. आता सर्वाचा शेवट जवळ आला आहे. यास्तव मर्यादेने राहा व प्रार्थना करण्यासाठी सावध असा. मुख्यतः एकमेकावर एकनिष्ठेने प्रीती करा, कारण प्रीती पापांची रास झाकून टाकते. कुरकुर न करता एकमेकांचा पाहुणचार करणारे व्हा. प्रत्येकाला जसे कृपादान मिळाले आहे तसे परमेश्वराच्या नानाविध कृपेच्या चांगल्या कारभारासारखे ते एकमेकांच्या कारणी लावा. भाषण करणाऱ्याने आपण परमेश्वराची वचने बोलत आहो असे बोलावे. सेवा करणाऱ्याने ती आपण परमेश्वराने पुरविलेल्या शक्तीने करीत आहो अशी करावी. यासाठी की सर्व गोष्टीत येशू ख्रिस्ताच्या द्वारे परमेश्वराचे गौरव व्हावे. गौरव व पराक्रम ही युगानुयुग त्याची आहेत. आमेन. ख्रिस्तासाठी दुःख सहन करण्याचा हक्क. ख्रिस्तासाठी दुःख सहन करण्याचा हक्क. प्रिय बंधूंनो, तुमच्या परीक्षणासाठी जे तीव्र संकट तुम्हावर आले आहे त्यावरून आम्हासही काही अपूर्व झाले असे वाटून त्याचे नवल मानू नका. ज्यापेक्षा तुम्ही ख्रिस्ताच्या दुःखाचे वाटेकरी झाला आहात त्यापेक्षा आनंद करा, म्हणजे त्याचे गौरव प्रगट होण्याच्या वेळेसही तुम्ही उल्हासाने आनंद कराल. ख्रिस्ताच्या नावामुळे तुमची निंदा होत असल्यास तुम्ही धन्य आहात, कारण गौरवाचा आत्मा म्हणजे परमेश्वराचा आत्मा तुम्हावर येऊन राहिला आहे. तरी खून करणारा, चोर, दुष्कर्मी किंवा दुसऱ्यांच्या कामात ढवळाढवळ करणारा असे होऊन कोणी दुःख सोसू नये. ख्रिस्ती आहे म्हणून कोणी दुःख सहन करतो तर त्याने लाजू नये. त्या नावामुळे परमेश्वराचे गौरव करावे. परमेश्वराच्या घरापासून न्यायनिवाड्यास आरंभ होण्याची वेळ आहे, आणि तो आरंभ प्रथम आपल्यापासून झाला तर परमेश्वराच्या सुवार्तेचा अवमान करणाऱ्यांचा परिणाम काय होईल? धार्मिक इसम जर कष्टाने तरतो तर अनीतिमान व पापी इसम याला ठिकाण कोणते मिळेल? यामुळे परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे दुःख सहन करणाऱ्यांनी सुकृती करीत आपले जीव विश्वासू उत्पन्नकर्त्याला सोपून द्यावे.